चला केशसी गावडोशी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मोर्या 11 अक्कलपे संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खूप उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही जरूर तुम्हाला सांगतोय की लवकरात लवकर आपली बॉल इथे ना. चला सलामीची जोडी मोर्या 11 अक्कलपे संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. यस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपेश आणि केतन ला आपण पाहतोय. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर धवले संघाने मॅच त्या ठिकाणी जिंकल्या. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. समर एंड डिलिव्हरी थोडासा खाली राहिला चेंडू अर्थातच जॉर्कर चेंडू आपल्याला खरोखर म्हणतो तो चेंडू फेकला गेला. पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली केली असंच आपण म्हणूया. स्ट्राइक वरती केतन नॉन स्ट्राइक एंड वरती दीपेशला आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. अक्षय समोर फेकलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल सोडला. एक धाव दुसरी धावाला पुन्हा एकदा कन्वर्ट अर्थातच केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती जीवनदान मिळालं केतनला. हे कितपर्यंत महागडे ठरलेलं येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये एक शॉट रन पाय अक्षयचं ऍक्शन चांगली पाहायला मिळते. फटका चांगला. आता मात्र हवेची झुलूक आणि जखमेवरती मीठ सोडणारा हा षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला केतनच्या बॅट मधून. मागच्या चेंडूवरती झेल सोडला आणि तदनंतर षटकार. म्हणजे कुठेतरी केओसीसी गावडोच्या संघाने विचार केला असेल. झेल पकडला असता तर 6 धावा वाचल्या असत्या. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करायला पाहिजेत. 2 धावा पुन्हा एकदा सिंगल डबल न धावसंख्या पाहायला मिळते. मध्ये 10 धावा आल्या. सुंदर षटक पाहायला मिळालं. एवढ्या धावा काही पहिल्या षटकामध्ये दिल्या गेल्या नाही परंतु 10 धावा पोषक आहेत. आणि मोर्या 11 अक्कलपे संघाला एक मोठा धक्का लागला. इथे सहजरित्या फटका खेचला. गॅप मध्ये आहे चेंडू जाईल व्हेन बाउन्स सीमा रेखा पार चौकार. खरं तर असं वाटलं होतं की तू येतो मी येतो आणि असं करण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार गेला. केओसीसी गावडोशी संघ हा सहज धावा देतोय. खरं तर मोर्या 11 अक्कलपे संघाला असंच आपल्याला पाहायला मिळतं. आणि तदनंतर 4 धावा आल्यात.
दीपेशच्या बॅट मधून चौकार आला. दीपेशच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक विकण्यासाठी विजयला आपण पाहतो, त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं आणि 4 धावा. पुन्हा एकदा विजय सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे देखील शॉर्ट बॉल होता, चांगला फटका या ठिकाणी खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना हुलकावणी देत मात्र चेंडू चाललेत. खरं तर सीमारेषेच्या बाहेर चेंडू चाललाय. चौकार बघा, पंच जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. यस 4 धावा आहेत आणि जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, थोडासा त्यांचा बॅलन्स बिघडला आणि तदनंतर चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार बघा, स्वतःकडे देखील आपण लक्ष द्या. जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळत असता कुठली इजा तुम्हाला होऊ नये. सिंगल डबल षटकार चौकारची भाषा देखील आपल्याला पाहायला मिळते मोरया 11 अक्कलपेठ संघाच्या माध्यमातून. गोलंदाज विजय पुन्हा एकदा सज्ज होतो. शॉर्ट रनअप आहे, परंतु खांद्याचा पुरेपूर वापर. इथं देखील फटका चांगला, फटका फसलाय. आता झेल मात्र सहजरित्या टिपली जाईल. दीपेशला परतावा लागेल तंबूच्या रस्त्याला. खरं तर मोठा फटका सहजरित्या खेळून काढला होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि आता नंतर सोपा झेल त्या ठिकाणी पकडला गेला. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, खरं तर टॉस जिंकला होता मोरया 11 अक्कलपेठ संघाने आणि बॅटिंग घेतली होती. थोडेसे खेळाडू त्यांचे लेट झालेत त्याच्यामुळे आणि टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजेश. खरं तर राजेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. खरं तर खूप ट्रॅव्हलिंग करून आलेले फलंदाज कुठे थोडीशी थकान होती आणि तदनंतर हातातल्या चेंडू मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बाद झाला. राजेश थोडासा निराश आहे स्वतःवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरतला आपण पाहतो. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा झेलवण्याची संधी, परंतु स्वेप लँडिंग झाला. एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. हो यस झाला देखील. खराब थ्रो पाहायला मिळाला आणि तदनंतर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. दोन धावा त्या ठिकाणी पळवून काढल्यात. टोटल 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागला गेला. 2 षटक संपलेत. तेवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्ट्राइक वरती आता फलंदाज भरतला आपण पाहतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय बर्गे तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. उंच खुरा असा गोलंदाज. राईट राऊंड विकेट नाही तर बॅटची कडा घेऊन चेंडू चाला स्क्वेअर लेगला अतिशय वेगानं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या या षटकातील.
चांगली धावसंख्या बनवावी लागेल. खरं तर 4 षटकामध्ये तुम्हाला 40 ते 45 धावा जरी झाल्या तरी देखील एक टफ फाईट लढत पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर फक्त 32 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट मात्र या ठिकाणी रोमांचक स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळाली होती. ते सोपा झेल थोडंसं कठीण होता परंतु त्याला सोपा मध्ये कन्वर्ट केलाय. अजून एक धक्का भरत आलाय, परत फलंदाज होतं बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयला आपण पाहतो. चला बॅटर्स रेडी राहा. मोरया 11 अक्कलपेठ संघ जशी विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल आपण लगेच बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आजचा या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस आणि का मॅचेस आपण पाहिल्या. मागचे मॅच जर आपण पाहायला गेलात तर 32 धावांचं फक्त टार्गेट होतं ढवली संघाला आणि ढवली संघाचे खूप बॅट्स बाद झाले होते बॅटर्स. आणि त्यानंतर एक नवीन खेळाडू अर्थातच यंग टॅलेंट तन्मय हा फलंदाज आला. त्याने 3 चेंडूमध्ये खरं तर 11 धावा बनवत आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केला. का मॅच पाहायला मिळाली होती. वळूया पुन्हा एकदा महत्वाच्या लढतीकडे. इथे संबर डिलिव्हरी थोडंसं चेंडू खाली राहिला, सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु एक धाव या चेंडूवरती. यस पंचमी जरूर तुम्हाला सांगतोय की बॅट अँड बॉलचा संपर्क असेल तर तुम्ही सांगा, लगेच आम्हाला या ठिकाणी कळवायचं आहे. यस लेग बायच्या स्वरूपात धाव स्कोर मध्ये ऍड होईल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज झाला. इथे खूपच चेंडू बाहेर टाकलाय की काय पण यस त्या ठिकाणी सांगताय की नो बॉल आहे. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. उघडा डुले पाणी पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खरं तर गोलंदाजाकडे खराब चेंडू या ठिकाणी गोलंदाजाने फेकलाय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव स्कोर मध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सचिव होतोय. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि पंच त्या ठिकाणी सांगतात की वाईट बॉल आहे. बघा पंचांवरती कुठलाही दबाव आणू नका, मॅच लगेचच सुरू करा. लगातार खराब चेंडूची सातत्याने गोलंदाजी करत असताना अक्षयला आपण पाहतोय. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 28 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अक्षय पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे सहजरित्या एक धाव कंप्लीट केले. सिंगल डबल देखील त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. खरं तर चांगली धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. मोरया 11 अक्कलपेठ संघ 29 धावा त्यांनी बनवल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं आणि नंतर 2 धावा घेतली गेल्या. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न. 3 कंप्लीट. चौथी होईल का? 3 धावा त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि झेल पकडण्याची जरूर या ठिकाणी किमया साधली होती परंतु 2 धावा पुन्हा एकदा पळून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटक संपलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धावा लागल्या गेल्यात. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि नक्कीच जशी इनिंग ब्रेक होईल आम्ही ड्रॉ करणार आहोत. जे विनर संघ असतील त्यांना विनंती असेल एक कॅप्टन अर्थातच प्रतिनिधी एक आला तरी चालेल. आम्ही ड्रॉ करणार आहोत आणि नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजून एक
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शेवटचं स्लॉगवरचं षटक बाकी असेल. टोटल धावफलकावरती मोरया 11 अक्कलपे संघाची धावसंख्या झाली 34 आणि शेवटचं स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. स्लॉगवर फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. सागरला आपण पाहतोय स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला केयूसीसी गावडोशी संघाचा. इथे फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल सहजरित्या झेल पकडला जाईल. खर तर फलंदाज बाद होतो. मोठा धक्का पुन्हा एकदा लागतोय. शिवम मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. खर तर फुल टॉस चेंडू म्हटल्यानंतर तुम्हाला सहजरित्या फटका सीमारेषेच्या बाहेर धाडता येतो, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये घडलं नाही. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. खर तर मगाशी देखील मी उल्लेख केला होता 45 ते 40 धावा धावफलकावर जरी झाल्या तरी देखील एक चांगला टोटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे लोअर फुलटा चेंडू होता, सहजरित्या खेळून काढला. सेफ लँडिंग झाला. एक धाव पूर्ण दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होईल का? होईल झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. खरं तर कलेक्टिंग चांगलं पाहायला मिळालं. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच मोरया 11 अक्कलपे संघाच्या 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर मॅच. इथे मोठा फटका फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खरोखरच तब्बल 4 धावा वाचवल्यात मैदानाच्या आतमध्ये. यस, कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा वर्षा होतो क्षेत्ररक्षकासाठी. थोडासा पुढे आला असता तर कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु सहजरित्या त्याने हायटीचा फायदा त्याला मिळाला. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. 4 धावा वाचवल्या आपल्या केयूसीसी गावडोशी संघासाठी. इथे फुलटॉस आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये. आता मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. खरं तर वारंवार फुलटॉस तुम्ही चेंडू फेकाल तर कदाचित तुमच्या संघाला कुठेतरी मोठ्या धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करावा लागेल. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 42 धावा 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला अजूनही काय चेंडू बाकी असतील. 42 धावा धावफलकावरती 42. इथे दुधारी तलवार. खर तर जेव्हा सरळ बॅटने धावा येत असतात तेव्हा मात्र काही गरज नसते उलटी सुलटी बॅट करण्याची, परंतु जे माइंडसेट मध्ये काहीतरी वेगळा विचार चालू असतो फलंदाजाच्या. अनेक स्पर्धेमध्ये मी पाहिलं एखादा षटकार सरळ बॅटने आला की दुसरा षटकार रिव्हर्स बॅटने खेळला जातो. इथे देखील चांगला फटका खेळून काढला. यॉर्कर चेंडू होता. एक धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? हो यस झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि खराब. खर तर या ठिकाणी जरूर ज्या ठिकाणी धाव होती 1 त्या ठिकाणी 3 धावा आल्यात आणि टोटल धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात 45 धावा 46 धावांचं आव्हान आणि कंपल्सरी चेसिंग. हॅलो, अमरदीप धोली संघाचा कर्णधार, त्याचबरोबर केदारनाथ अकालपे संघाचा कर्णधार, अमरज्योत मायनी संघाचा कर्णधार, त्याचबरोबर दोन्ही संघांचे जी चालू मॅच आहे ते दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमच्या इथे अवेलेबल आहेत. तर बाकी संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपले पुढील फेरीतील सामने खेळण्याकरता आपण या ठिकाणी चीट सोडवणार आहोत. तर सर्व संघ नायकांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. यस, ड्रॉ केला जाईल. अर्थातच आपण पुढच्या फेरीमध्ये जे संघ खेळतील एका संघाला बाय मिळेल आणि जे संघ राहतील त्यांच्यामध्ये लढत होतील हे देखील आपण लक्षात घ्या. आणि
ढवली संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. ड्रॉ होणार आहे. ढवली संघ आपण या ठिकाणी उपस्थित आहात. यस, ड्रॉ करणार, चिट्ट्या उडवणार आहोत, त्याच्यामुळे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. ढवली संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा आहे. ढवली संघाचा एक प्रतिनिधी असेल तरी चालेल. आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत, त्याच्यामुळे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. चला फिल्डिंग लावून घ्या. यस, चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. चला पंच त्या ठिकाणी चला पंच आपण मॅच सुरू करा. सागर स्ट्राइक ला आहे ना. बरीच आहेत अकल्पेवाले आहे, आपले ढवलीवाले, तुम्ही नाही फक्त मोरेला अकल्पे आहे, गावडूशी आहे. ये थांबतो आला देतो 2 मिनिटं. चला मॅच कडे आपण बोलतोय. पूर्वार्ध समाप्त झाला, उत्तरार्धाला झाले सुरुवात. 46 धावांचं एक मोठं टार्गेट नाही आहे, परंतु ते चेस करत असताना कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील. केयुशीशी गावडोच्या संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने सागर तर दुसऱ्या बाजूने मंगेशला आपण पाहतो. तर स्ट्रायकर गोलंदाज अर्थातच मोरया 11 अक्कलपे संघाचा विजयला आपण पाहणार आहोत. चला मॅचला होते सुरुवात, उत्तरार्ध होतो सुरू. पहिला बॉल विजयचा स्ट्राइक वरती सागर साठी. शॉर्ट बॉल होता, हुक केला, चांगला फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. अर्थातच 4 धावा आल्या. पहिला चेंडूचा श्री गणेश चांगला गेलाय. तर केएससीसी गावडोशे संघानं लाजवाब फटका पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, फिरून खेळले, तदनंतर फायरिंगची दिशा निवडली आणि 4 धावा आल्यात. 46 अर्थात 46 धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेने आपण पाहतो. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या तळदेगावचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते निकितजी जाधव ज्यांच्या माध्यमातून आपल्याला YouTube लाईव्ह साठी प्रक्षेपणासाठी जे आर्थिक मदत लाभली त्यांचं या ठिकाणी उपस्थिती झाली आहे. त्यांचं मी अमरज्योत क्रिकेट संघ मायनी च्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण बसून घ्यायच्या. यस, खरं तर मान्यवर नसले तर स्पर्धेला मजा देखील नसते आणि खूप मोठ्या संख्येने या व्यासपीठावरती पाहुणे देखील येतात. सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद. या स्पर्धेला आपण खूप सारं महत्त्वाचं योगदान दिलंय, त्यासाठी देखील. चला बोलूया मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या खरोखरच जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये धावा या ठिकाणी बनवल्या. मोरया 11 अक्कलपे संघानं 45 आणि 46 धावांचं आव्हान केओसीसी गावडोशे संघासमोर ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले. गॅप मध्ये चेंडू चालला, रेस लागले क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये चेंडूची खरोखरच रेस जिंकले चेंडूनं आणि चेंडू झाला सीमा पार. चौकार, 4 धावा. फुलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला केओसीसी गावडोशे संघाची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार, 4 धावा आल्या. तदनंतर जर आपण पाहायला गेला तर 2 धावा आणि तदनंतर पुन्हा एकदा चौकार. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर बिनबाद 10 धावा. चांगल्या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण करताना. खरं तर केओसीसी गावडोशे संघाची सुरुवात चांगली झाली. सलामी वीरांनी सुरुवात चांगली केली असंच आपण म्हणूया. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. खरं तर सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
इथे देखील शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू चालला. दन 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 करत सीमा रेखा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. का बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती देखील चौकार. टोटल 14 वरती धावफलक जाऊन पोहोचला. लाजवाब बॅटिंग. केएससी गावडोशी संघ कुठेतरी चौकार यांचीच भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळतं. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू होऊन 14 धावा बनवल्यात. विजय हा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरतोय. चला मॅच सुरू करा. सहजरित्या फटका खेचले जात आहेत. अर्थातच सागरच्या माध्यमातून. इथे समोर फेकला. थोडासा निराश आहे. ओरपिच होता चेंडू. खरोखरच बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला असता कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. परंतु जर तरला आपण क्रिकेटमध्ये कधीच स्थान देत नाही. खरं तर जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलात तर डॉट बॉल पाहायला मिळतोय खूप उशिरानं. अर्थातच 5वा चेंडू डॉट आला. अजून एक चेंडू बाकी आहे. ऑनसेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यस, विकेट घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाला असता. 15 धावा झाल्या धावफलकावरती. 1 षटक संपला. यस, ड्रॉ केला जातोय. पुढच्या लढती कशा होतील त्या जरूर या ठिकाणी सर्व संघापर्यंत माहिती पोहोचवली जाते. चला मॅच सुरू करा. मोरया 11 अक्कलपेठ संघ. आपण खूप उशीर घेता. लक्ष असू द्या. यस, ड्रॉ केला जातोय आणि एक चिठ्ठी या ठिकाणी उचलली गेली. विजय संघाला बाय असेल. जो संघ विजय होईल त्याला बाय या ठिकाणी असेल पुढच्या मॅच मध्ये. फटका फसलाय. झेल पकडला जाईल का? आणि हो यस, पहिल्या चेंडूवरती दे धक्का. अर्थातच सागरला बाद केलंय राजेश या गोलंदाजानं. लागली. फलंदाज सागर बाद झालाय. नवीन फलंदाज अमर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. पुन्हा एकदा चांगला त्या ठिकाणी जरूर चेंडू पाहायला मिळाला. एकदा पुन्हा एकदा सहजरित्या घेतली जाईल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेले. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच मॅच सुरू करा. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावांचं आव्हान आणि जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय मिळेल. हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर विजयचं महागडं षटक राहिलं. त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. इथे घुटना टेकलाय आणि सोप्पा असेल. फलंदाज बाद होतो.
गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु मंगेशला देखील बाद केलाय. राजेशनं कमबॅकिंग षटक फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खरं तर यस सामाजिक कार्यकर्ते आमचे रणजितजी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अक्षय बर्गे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. चला बॅटर्स आपण लवकरात लवकर विकेट वरती जायचं आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, व्हेरिएशननी नटलेली गोलंदाजी आपण पाहतो राजेशची. स्पिनर ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये, ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावाचा जर आपण विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 12 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. 12 चेंडू 28 करायचे आहेत. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. अमरदीप दौले आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल केदारनाथ अकल्पे आणि चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज भरतला आपण पाहतोय. 12 मध्ये करायचे आहेत 28, आतापर्यंत बनल्यात 18. आपण जर पाहायला गेलं तर राजेश यांचं चांगलं षटक, कमबॅकिंग ओव्हर, इकॉनॉमिकल स्पेल ज्याला आपण म्हणतो, आणि त्याने 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या, 2 विकेट महत्वाच्या टिपल्या. इथे देखील चांगला झेल, कॉटन बोर्डची संधी मिळाली होती आणि तदनंतर सहजरित्या झेल टिपला गेला. भरतनं फलंदाजाला खरोखरच बाद केलाय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा दे धक्का दिला. विजय हा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाला. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण बोलूया. चांगले मॅच. इथे आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. अफलातून स्ट्रोक, जो येतोय तो ठोकतोय आणि असे फटके मारावे लागतील. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावांचं आव्हान आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच बनू शकते आणि मॅच बनवायची असेल तर असे फटक्याचं सातत्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये राखावा लागेल. 10 चेंडू, अजूनही 24 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 22 लागल्यात, अजून 24 करायचे आहेत. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. चला मॅच सुरू करा. सुंदर यस निकेशजी जाधव साहेब आमचे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅच या ठिकाणी
आपण पाहतोय अमरदीप ढवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेल या ठिकाणी केदारनाथ अकल्पे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एक चांगली लढत, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आम्ही देतोय. टेल आलाय आणि खरं तर केदारनाथ अकल्पे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन यस बॅटिंग घेतल्या तर लगेचच नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही पुन्हा एकदा देतो आणि वळतोय मॅच कडे. शॉट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, झेल सेफ लँडिंग झालाय सर्कलच्या आतमध्ये. राजेश धावत होता आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय सकपालला आपण पाहतोय. भरत चांगली गोलंदाजी करतोय. शॉट रन बाय, परंतु खांद्याचा चांगला वापर पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा उसले घेतो. तर केओसीसी गावडोशी संघाचे खूप विकेट्स मैदानाच्या बाहेर आल्यात आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती यांची आपल्याला पाहायला मिळते. 23 धावसंख्येवरती आता पूर्णपणे थांबवलाय, डॉमिनेट केलं असंच आपण म्हणूया. इथे देखील चांगला चेंडू भरतच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. यस 3 षटक संपलीत. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 23, अर्थातच जर्दा पल्ला गाठलाय, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा बाकी आहे. इथे 18 मध्ये कराच्या 23 केल्यात आतापर्यंत आणि आता 6 मध्ये कराच्या 23, 46 धावांचं आव्हान आहे. चला शेवटच्या षटकासाठी लगेचच गोलंदाज पाठवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. सेकंड राउंड मधून निघतील ना आता, त्यांच्यात परत चिठ्ठ्या होतील. एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर मग शेवटची मॅच, म्हणजे टोटल 4 मॅच होतील, 5 मॅच होतील. शेवटचं षटक फेकण्यासाठी नामदेव गोलंदाज आपण पाहतो. यस पंचांचा इशारा आला वाईटचा. अजूनही 6 मध्ये 22 करायचे आहेत, होऊ शकतात धावा, मारावे लागतील मोठे फटके. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही या. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. मोठा फटका फसलाय, झेल पकडला गेला आणि फलंदाज होईल बाद. अजून एक दे धक्का. मॅच मध्ये खरं तर वन साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळते की काय. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सुरुवात चांगली झाली होती, 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर सागर बाद झाला, मंगेश बाद झाला आणि पूर्ण बॅकफुटला ढकलला गेला. खरं तर केसीसी गावडोशी संघ आणि कुठेतरी निराश आहेत. या स्पर्धेमध्ये पाहिजे तशी चांगली कामगिरी करता आली नाही, त्याच्यामुळे थोडस डगआउट मध्ये शांतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील व्हेरिएशन पाहायला मिळतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल. अजून एक फलंदाज बाद होतो.
फटका फसला आणि फलंदाज अजून एक बाद होईल. खर तर जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, तसंच हारलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. आणि मोरया 11 अक्कलपे संघाला पुढच्या राऊंड मध्ये अर्थातच बाय असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विजय संघाला बाय होती त्याच्यामुळे त्यांना बाय मिळाले. चला खरं तर ढवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला